परम प्रिय भाई जिन्होंने भी लाजवाब कार्य किए, अभिजीत पवार जी उपाध्यक्ष। पिछले काफी दिनों से हमने देखा है कि दिन रात इस मैदान पे मेहनत की गई है। इसी के बाद थाने को मिला उनका पहला 360 डिग्री मैदान में खेला गया टूर्नामेंट, हिस्टोरिकल पहला, और पहला हमेशा बहुत खास होता है। और जबरदस्त खेल हमें देखने को मिलेगा आने वाले समय में। एक खास ही मुकाबला। और साउंड कंसोल से रिक्वेस्ट करना चाहेंगे कि एक माइक की बैटरी डाउन हो गई तो प्लीज। स्कोर 1 झालेला आहे। आसिफ खान आणि योगेश भालेकर हे दोन फलंदाज सुरुवात देताना पाहायला मिळतील। अभिजित पवार प्रतिष्ठान या टीमला बॉलिंग ट्रॅक बॉलर आहेत। सोहम पवार सुरुवात सोहमच्या या षटकाची सिंगल झाले। स्ट्रायकर साईडला योगेश भालेकर भिवंडीचा हा अष्टपैलू खेळाडू। खरं तर गोलंदाजी ही त्याची भूमिका आपण जेव्हा जेव्हा आयकॉनचा खेळ येतो अशा वेळेला फलंदाजी देखील तितक्याच आक्रमकतेची आपण विविध स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे। त्याचमुळे कृष्णा सातपुते यांचा अनुभव एकत्र करून ते क्षेत्ररक्षण सजवतायत। फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे ते पाहून क्षेत्ररक्षक सेट करतायत। पुढचा बॉल सोहमचा, कटर चांगले सोहमकडे, डावकुऱ्या फलंदाजासाठी बाहेर वळणारा बॉल, बॉलची पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्यानंतर रिदम या गोलंदाजाची खूप चांगली पाहायला मिळाली। सुरुवात या षटकाची सोहमची योग्य राहिले। आता कमेंट्री बॉक्स मधून आवाज ऐकूया हर्षितजी शर्मा यांचा। धन्यवाद। तो राइट आर्म ओवर द विकेट के साथ अगली गेंद दिल स्कूप पुल स्कूप करने का प्रयास है। थोड़ा चाहते थे कि जो है रिवर्स पुल शॉट, इससे पहले हमने रिवर्स स्वीप शॉट देखा है, रिवर्स पुल शॉट यहाँ पे लगाने का प्रयास था जिसे हम स्विच हिट भी कहते हैं। इस बार तो बहुत अच्छी गेंद थी। अभी तक बहुत ही अव्वल दर्जे का प्रदर्शन आपको देखने को मिला है। दो लाजवाब टीमें। विटव्याचा चिंतामणि का यह मुकाबला अभिजीत पवार प्रतिष्ठान के बीच दो बेहतरीन टीमें, दो बेहतरीन टीमों में लाजवाब खिलाड़ी आपको नजर आते हैं। अगर हम अभिजीत पवार प्रतिष्ठान टीम की बात करें, योगेश भालेकर इंडियन आइकन प्लेयर आपको नजर आएंगे, अयाज बेग कप्तान इस टीम के, और वहीं पे विटव्याचा चिंतामणि टीम के कृष्णा सातपुते इंडियन आइकॉन प्लेयर मौजूद हैं। बट यहाँ पे लाजवाब शॉट, कुछ ऐसे ही शॉट्स चाहिए आपको पिटारे में से, कुछ लाजवाब संपर्क आपको बनाने पड़ेंगे। मुकाबला बहुत खास है, मुकाबला बहुत लाजवाब है, और मुकाबले को अगर ऐसे ही चलाना है तो कुछ ऐसे शॉट की सख्त आवश्यकता है। जबरदस्त जिंदा दिली भरा प्रदर्शन, एक करना पड़ेगा, एक कर गुजरना पड़ेगा। थाने का अगर अपने आप को चैंपियन कहलाना है, कौन बनेगा इस थाने का अल्टीमेट चैंपियन? थाने की धरती पे इतिहास सजाया जाएगा, और कौन होगा वो खेमा जो इस सरताज को प्राप्त कर पाएगा? चलिए इस बार फिर से ओवर द टॉप ऑफ द मिड ऑफ खेलने की कोशिश, पीछे फील्डर मौजूद है, बढ़िया आसान सा दिख रहा, कैच भी छिटका है। ऑस्ट्रेलियन स्टाइल में पकड़ना चाहते थे, कैच थोड़ा आसान दिख रहा था, कोई बात नहीं, कैच छूटा है, बट ये जिस प्रकार से छूटा है थोड़ा गेंदबाज नाखुश जरूर होंगे। कैच आसान प्रतीत हो रहा था, रमेश वहां पे मौजूद है, रमेश वैसे बहुत सेफ फील्डर कहे जाते हैं, पर कैच छिटका है, और बताते हुए कि मनुष्य जो है ना वो गलतियों का पुतला है, गलतियां सबसे होती है। पहले ओवर की समाप्ति के बाद 10 बिना किसी नुकसान।
जी हाँ, पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे 10 रन है, तो फिर कैसे, अब क्या सोच के साथ यहाँ पे काम करने वाले हैं तो बेहतरीन टीम। अभिजीत पवार प्रतिष्ठान बिल्कुल ही प्रतिष्ठित प्रतिष्ठान है, और कैसा प्रदर्शन आपको नजर आएगा ये तो आने वाला समय बताएगा। और हर कोई टीम चाहती है ना कि आप विजय आगाज करें। पिछला मुकाबला जब जोगेश ने बताया टीम को, कप्तान को बोला कि जीत के साथ ही हम आगाज करना चाहते हैं, और बिल्कुल वो जीत के साथ आगाज हुआ। योगेश भालेकर और आसिफ खान। योगेश इंडियन आइकॉन प्लेयर, और उनके साथ आसिफ। आसिफ जैसे खिलाड़ियों के लिए भी ना बहुत ही अच्छा रहता है कि आप इंडियन आइकॉन प्लेयर्स के साथ खेल रहे हैं। और कल भी हम जिस प्रकार से बातचीत कर रहे थे कि जब आप अच्छे के साथ निरंतर संगत में रहते हैं तो फिर आप भी धीरे धीरे और अच्छा बनते चले जाते हैं, आप बहुत कुछ सीखते हैं, मुकाबले की कैलकुलेशन को समझते हैं। प्रतिभा बहुत हो चाहे आप में, बट आप अगर गेम की कैलकुलेशन को न परखे तो फिर कभी कभी परेशानियां खड़ी हो जाती है। मज़ा तो आएगा इस मुकाबले को देखने में। और थाने वार्ड प्रीमियर लीग सेकेंड सीजन, 60 से ज़्यादा वार्ड टीम्स का पार्टिसिपेशन रहा। करीबन 900 से ज़्यादा खिलाड़ियों ने भागीदारी अपनी दी है, और उसके बाद ये 3 दिवसीय फ्रेंचाइजी मॉडल टूर्नामेंट। चलिए, अच्छा शॉट है, लाजवाब प्लेसमेंट है, डीप मिडविकेट के ऊपर से आया लाजवाब छक्का है। योगेश की योग्यता एक बार फिर से प्रदर्शित होती हुई, लाजवाब प्लेसमेंट मिड विकेट के ऊपर से, लाजवाब 6। और सबसे बड़ी बात कि आप जो ये मुकाबला है ये tenniscricket.in पे देख रहे हैं, और tenniscricket.in पे देखने के साथ साथ हमारे खिलाड़ियों के लिए रिव्यूज भी अवेलेबल हैं, यानी कि रिव्यू भी लिया जा सकता है बल्लेबाज या गेंदबाजी टीम द्वारा वाइड नो के लिए। जिसमें कुछ नियम ऐसे हैं जो एज और एलबी के लिए आपके पास वो अवेलेबिलिटी नहीं है, बट योगेश कह रहे हैं कि अवेलेबिलिटी छोड़िए, अभी आप 6 और 4 देखिए। एक और शानदार शॉट है, ये लाजवाब प्लेसमेंट था, एक बार फिर से डीप मिड विकेट के ऊपर से आया, जबरदस्त 6। कम कपा देते हैं विरोधियों को जब आते हैं इस प्रकार से बल्लेबाजी करने। ऊंची ऊंची इमारतों के बीच घिरा हुआ ये मैदान, आमची मुंबई के बिल्कुल पास ये थाने। चलिए, इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से, पिछली गेंद 2 गेंदों में 2 छक्के थे, तो एक और बार अभी लगातार तीसरा आता हुआ। पिछली 2 गेंदों में 2 छक्के थे, और इस गेंद पे भी आता हुआ एक कड़क प्रहार, हैट्रिक ऑफ सिक्सेस। योगेश आए कहने को गर्मा गर्मी है मैदान में, सूर्य किरणें बड़ी तेजी के साथ बढ़ रही है, बट ऐसा लग रहा है चौको छक्कों की तो बरसात है, तूफान है, आंधी है, सैलाब है। हॅलो, आणि अभिजीत पवार साहेब यांच्याकडनं या हॅट्रिक सिक्सरसाठी 5,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर. अभिनंदन. चलिए, 1 नहीं, 2 नहीं, 3 नहीं, ये भय भयकार है, ये जय जयकार है, लगातार 14। योगेश है तो फिर इनकी योग्यताओं का अनुसरण भी होगा। ये शॉट नहीं, ये संदेश है, ये खिलाड़ी विशेष है, जबरदस्त हैं, प्रसिद्ध हैं। और बता दें आप सभी को कि जब इनामों की बात चल रही है तो फिर अभिजीत पवार की तरफ से जैसा बताया कि 5,000 रुपए 3 लगातार छक्कों के चलते, कमाल का कार्य। और बहुत सारे ऐसे अवार्ड्स और भी हैं। अगर आप 50 रन मारते हैं बल्ले से तो फिर D99 स्पोर्ट्स की तरफ से एक शानदार बैट आपका इंतजार करता है।
चलिए इस बार गेंद थोड़ी आउटसाइड ऑफ स्टंप पे और जाने दिया है। अच्छी वापसी गेंदबाज द्वारा। जरूर 24 रन खर्चे इस ओवर में। पहली डॉट थी, फिर 4 छक्के, फिर ये डॉट के साथ ओवर समाप्त। हम बात कर रहे थे अवार्ड्स की, और अवार्ड जैसे ही मिलते चले जाएंगे। अगर कोई भी गेंदबाज, देखिए गेंदबाजों के लिए भी हमें कुछ बताना जरूरी है। अगर गेंदबाज यहाँ से कोई भी हैट्रिक लेते हैं तो फिर उन्हें D99 स्पोर्ट्स की तरफ से, गणेश दाबेकर जी की ओर से, D99 स्पोर्ट्स की ओर से हैट्रिक पे एक लाजवाब शूज, बहुत ही प्रीमियम शूज। और अगर आप मेडन ओवर डालते हैं, जो कि 6 ओवर क्रिकेट में लगभग नामुमकिन सा होता है, अगर वो कार्य आप सफल बना देते हैं तो भी आपके लिए बहुत शानदार शूज, प्रीमियम क्वालिटी। और 50 रन बनाने में एक लेजेंडरी एडिशन का लाजवाब बैट। 32 पे पहुंच चुके हैं सिर्फ 10 गेंदों में योगेश, 5 छक्के। और डीजे से चाहेंगे थोड़ा सा म्यूजिक भी बीच बीच में चलने दें, थोड़ा सा माहौल को बनाने दें। और 2 ओवर में जब स्कोर बोर्ड पे 34 रन लग चुके हैं, तो फिर कप्तान कह रहे हैं कि चलिए अब मैं जाता हूं और कुछ प्लान बनाता हूं, कुछ वर्कआउट करता हूं कि कैसे यहां से एक विकेट की प्लानिंग जो है वो आ सकती है। चलिए सोहम आए गेंदबाजी अटैक पे, पहली गेंद लो फुल टॉस, और सोहम आए तो फिर विकेट आएगा भी। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। सचिन वहां पे मौजूद थे। एक अच्छा कैच, बढ़िया गेंदबाजी, लो फुल टॉस गेंद थी, बहुत ही अच्छा कैच पकड़ा। बड़ी विकेट आती हुई, बड़ी सफलता यहाँ पे आती हुई। आसिफ खान को पवेलियन जाना पड़ा है। हो जाए म्यूजिक। और हर एक गेंद, हर एक रन बहुत खास है। कप्तान ने चले विकेट चटकाए, तो फिर अगले कप्तान जो हैं वो अब बल्लेबाजी अटैक पे आए हैं। अयाज, अयाज अब आते हुए। अयाज, अयाज नॉन स्ट्राइकिंग एंड पे मौजूद हैं। स्ट्राइकिंग एंड पे अब योगेश हैं। एक बार फिर से रनअप लेते हुए बीच में थोड़ा सा रुके हैं, थोड़ा सा रनअप को संतुलित बनाने का पूरा प्रयास रहता है गेंदबाज का। हल्की हल्की हवाएं भी चल रही है, और ये हवाएं जो हैं वो ऐसा लगा है कि अगेंस्ट द विंड हो सकता है। इसीलिए शॉट की मांग थी। क्या अच्छा रिवर्स स्वीप शॉट, फुल टॉस गेंद था। हालांकि सिंगल ही मिलेगा, बट कॉन्फिडेंस देखिए आप बल्लेबाज का, योगेश का।
कितने अच्छे कॉन्फिडेंट होकर खेल रहे हैं। हालांकि क्या ये सिंगल और आ सकता था, क्या जुड़ सकता था। पहली गेंद पे सोहम ने एक बड़ा विकेट दिलाया अपनी टीम के लिए, और उसके बाद सिर्फ 2 सिंगल्स आपको नजर आते हुए। अयाज एक तरफ मौजूद मिलेंगे आपको, एक तरफ योगेश हैं। दोनों स्पेशल खिलाड़ी हैं। अभिजीत पवार प्रतिष्ठान बहुत प्रतिष्ठित है, बट अयाज कह रहे हैं कप्तान है, स्वागत नहीं करोगे हमारा? स्वैग से स्वागत, कैप्टन वर्सेस कैप्टन। अयाज चल रहे हैं सीना तान। लाजवाब शॉट, लाजवाब प्लेसमेंट, लाजवाब संपर्क, लाजवाब कोऑर्डिनेशन। हेलो, ठीक, कभी कभी वो आपको ऐसा प्रतीत होता है कि एक दिशा में नहीं हर दिशा में रन बना सकते हैं। पिछली बार स्क्वायर लेग के ऊपर से वो बड़ा शॉट खेला था, तो अगली बार वो जो है ना, वो कमाल का कमबैक शॉट था, जहां पे अपने ऑफ साइड में भी रन बनाया। चेक अल्टी पल्टी देख घुमा के। चेक व्यासपीठावर सन्माननीय नितीनजी लांडगे साहेब यांचं आगमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अजून एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि आमचे निखिलदादा बोजुडे अध्यक्ष यांचे खास मित्र नितीनजी लांडगे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। महंगा 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 बनाया है इस ओवर को, बड़ा बनाया है इस ओवर को। बल्लेबाजी हो तो फिर कुछ ऐसी हो, और दिशा में शॉट खेल रहे हैं और अब खिलवाड़ कर रहे हैं। इसी के साथ टीम का अर्धशतक भी क्या पूरा हुआ है। और इसी के साथ 52 रन, 52 रन ओवरऑल। चौके के साथ टीम का अर्धशतक भी होता हुआ पूरा। 52 फॉर द टीम। थँक्यू। क्रिकेटच्या मैदानात सामना रंगतोय, पण तो व्यासपीठ सुद्धा मान्यवरांनी आता फुललंय। नितीनजी लांडगे साहेब यांच्यासारखं तरुण आणि उमद नेतृत्व, वन ऑफ द डॅशिंग पर्सनॅलिटी आणि तरुणांचं आयकॉन म्हटलं जातं, असे पर्सनॅलिटी आज आमच्यामध्ये आहेत। संतोषजी तोडकर साहेब यांच्यासारखे जबरदस्त पर्सनॅलिटी असलेले माननीय नगरसेवक अभिजीत पवार साहेब, काय जबरदस्त व्यासपीठ फुललं आहे। जर मान्यवरांचं स्वागत करूया आणि वळूया कमेंट बॉक्सकडे। ओव्हर टू कॉम बॉक्स। और चलिए, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी। 3 ओवर में 52 रन बोर्ड पे लग चुके हैं। हवाओं से बात करने का मन बना रहे थे खिलाड़ी, पर एक बहुत लाजवाब कैच, एक बहुत ही कमाल का कैच। यहाँ पे क्या कमाल का कमबैक किया, काफी लंबी चौड़ी जंप लगाई, और उसके बाद क्या बाउंड्री लाइन के अंदर ये पकड़ लिया है। खूबसूरत सा कैच, मैच चेंजिंग, मैच मेकिंग कैच साबित हो सकता है ये। रवि चौहान अब आएंगे बल्लेबाजी करने। योगेश की अच्छी बल्लेबाजी अब यहां पे हुई है समाप्त। एक बड़ा विकेट, एक बहुत बड़ी सफलता। योगेश ने बनाए 12 गेंदों में 33 रन, 5 छक्के इनकी पारी में शुमार थे। और कृष्णा सातपुते देख लीजिए, अभी तक इनकी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, बट गेंदबाजी में आए और आते ही पहली गेंद पे विकेट दिलाया। बट योगेश के लिए टीम चाहेगी जरा जोरदार तालियों के साथ कमबैक कराएं। लाजवाब बल्लेबाजी, 5 छक्के और गेम के पेस को सेट करके दिया है, गेम के पेस को बनाकर दिया है। और पूरा क्रेडिट जो है वो फील्डर को मिलेगा।
फरमान खान। फरमान का अरमान यही था कि कैच बस ये छूटना नहीं चाहिए, और ये लाजवाब कैच। और देखिए फरमान का बहुत ही लाजवाब कैच, और बहुत फैन फॉलोइंग है उनकी भी मैदान में, काफ़ी प्रशंसित हैं, और इनके भी फैंस हमेशा आते हैं मैदान में। कृष्णा सातपुते, इनको हम गेंद डालते हुए बहुत ज़्यादा देखते नहीं हैं। कृष्णा सातपुते गेंदबाजी अटैक पे हैं। और यहाँ पे भी एक मौका बन गया था, यहाँ पे भी एक चांस बन गया था। एक बार वो साउंड वाले को भेज दो ना भैया। ठीक, बहुत ही स्पेशल और बहुत ही लाजवाब। चलिए, राउंड द विकेट गेंदबाजी, और बिल्कुल यॉर्कर लाइन डालने की कोशिश है, यॉर्कर लेंथ डालने की कोशिश है, जहां पे बिल्कुल विकेट टू विकेट लाइन पे गेंदबाजी करने का प्रयास। एक और अच्छी गेंद अच्छी तरह से खेला भी वहां पे बल्लेबाज ने। पहला रन तेज दौड़ा है, दूसरा भी प्राप्त करेंगे अभिजीत पवार प्रतिष्ठान। यहाँ पे उतर रही है। देखिए सामने जब कृष्णा सातपुते होना, तो फिर आप कहते हैं कि जितने ज्यादा रन आप बोर्ड पे लगा पाए उतना बढ़िया है, रन कहीं भी आप कम ना बना दें। ये सामने भी बल्लेबाजी बहुत अच्छी है। ये शॉट की शायद आवश्यकता लेंथ के अनुसार परखनी पड़ेगी बल्लेबाजों को। दिमाग का इस्तेमाल किया कृष्णा ने इस बार। अभी तक यॉर्कर्स डाल रहे थे, इस बार अनिश्चित काल की तरह देखा कि अनिश्चितताओं के साथ आप एक गुड लेंथ डिलीवरी डालें, हो सकता है बल्लेबाज पीछे खेलने का प्रयास करे, और बिल्कुल वैसा ही नजर आया था। ये खराब गेंद है थोड़ी सी। यहाँ जहाँ अच्छा शॉट खेला है, वहां पे इंतजार किया था इस बार बल्लेबाज ने, इंतजार किया, वेट वॉच एंड डिलीवर। शॉट फाइन के ऊपर से 4 रन फाइन का फील्डर सर्कल के अंदर मौजूद है, और जब अंदर मौजूद था तो फिर बाहर से फिर गेंद को मंगाना पड़ेगा, और मंगा लिया है 4 के लिए। स्पेशल परफॉर्मेंस देनी पड़ेगी टीम को अगर यहां से मुकाबला जिताना है। कृष्णा फाउट बैक, सेटबैक से ज्यादा कमाल होता है कम बैक। चारों खाने चित, इनटू द बुल्सआई। विकेट का हुआ है पतन, लिया है बदला। कृष्णा सातपुते जाने जाते हैं बल्ले से खेल के लिए, बट गेंद से भी महारथी है। पहली गेंद पे विकेट था, अंतिम गेंद पे विकेट था। कृष्णा सातपुते गेंदबाजी जबर है, घायल है तभी तो घातक है। ईंधन भी है इनमें, इनमें पराक्रम भी है। यू में सेंड हिट 59 पे 3 4 ओवर के बाद। तो ये कम बैक हो तो फिर बिल्कुल ऐसा हो।
4 ओवर 59 रन 3 विकेट। इस बार फिर से अब नए बल्लेबाज आएंगे, थोड़ा संभलेंगे, थोड़ा संभालेंगे। नए बल्लेबाज जो हैं अब रवि चौहान और उनके साथ शशांक मिस्त्री। अब संभालना पड़ेगा इन्हें। जो यहाँ पे थोड़ा सा आपको मार्जिनल एरर नजर आ रहा है, उसे कम कीजिए आने वाले 2 ओवर में। अगर 60 रन है आपके पास तो फिर अगर आप 25 बना दें, 30 बना दें, 90 के आसपास स्कोर अगर बोर्ड पे खड़ा कर दें तो फिर एक अच्छा स्कोर मान्य होगा वो, क्योंकि 6 हिट का बॉल ट्रेवल बहुत अच्छा करता है बल्ले पे लगने के बाद। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, बहुत ही अच्छा कॉल। एक एक रन की जद्दोजहद। एक एक रनों का कॉल। एक और अच्छी गेंद है, आउटसाइड ऑफ स्टंप, कटर का इस्तेमाल किया है, पीछे फील्ड एक होना चाहिए था, एक बार फिर से 2 मिल जाएंगे। थोड़ा सा कैजुअल अगर आप क्रिकेट की फील्ड पे होते हैं तो फिर आप कैजुअलिटी में तब्दील हो जाते हैं। गन ब्लेजिंग मैच चलता हुआ यहाँ पे। क्या इफेक्ट देखने को मिल रहा है इस मैच में हमें। ट्रेसर बुलेट की तरह अक्सर गेंद निकलती है जब बल्ले से जाती है। कमाल का तैयार किया हुआ मैदान। चलिए इस बार भी अच्छी गेंद, लेग कटर गेंद, लेग कटर गेंदबाजी। हालांकि ऐसा लग रहा था कि क्या ये गेंद जो है पड़कर बाहर की तरफ ज्यादा निकला है तो वाइड का इशारा मिलेगा। बिल्कुल एम्पायर ने कहा कि ये वाइड है, अतिरिक्त गेंद आपको डालनी पड़ेगी और 1 रन बल्लेबाजों के हित में जुड़ेगा। अभिजीत पवार प्रतिष्ठान धीरे धीरे एक अच्छे स्कोर की तरफ अग्रसर होना चाहती है। स्क्वायर लेग पे पीछे फील्ड मौजूद और इस बार 1 के साथ संतुष्ट। बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी, बहुत इफेक्टिव गेंदबाजी जिसे हम कहते हैं, इफेक्टिव और इफिशिएंट। पिछले 2 ओवर में, खासकर पिछले ओवर में कृष्णा के सिर्फ 7 रन आए थे, 2 विकेट उन्होंने लिए और इस ओवर में अच्छी गेंदबाजी रही है। अभी तक तारीफ करनी पड़ेगी मनोज की, 4 गेंदों में सिर्फ कम रन खर्चे हैं, सिर्फ 6 रन दिए जिसमें सिर्फ एक वाइड थी। इनके पास दोनों तरफ बॉल को घुमाने का दम कम है। ये कभी ऑफ कटर कभी लेग कटर। राइट हैंड बल्लेबाज जब आते हैं तो उनके लिए ऑफ कटर डालते हैं लेफ्ट आर्म गेंदबाज के तौर पे, और यहाँ पे तो बॉल को थोड़ा सीधा डाला या फिर एंगल से थोड़ा बाहर निकाला, ये समझने से परे था बल्लेबाज के। बाहर खिलाते हुए, जानते हैं रणनीति, ये एक बार में पकड़ते फेंकते गेंदबाज तक पहुंचाते तो हो सकता था यहाँ पे रन आउट भी, पर आज पहली बार में गेंद कम थोड़ा फील्डर्स के हाथ में आई है, फील्डिंग थोड़ा सा एरर रहा है। 5 ओवर की समाप्ति के बाद 66 रन, 5 ओवर 66 पर 3, बची अभी भी अंतिम 6 गेंदें। क्या 80 पहुंच सकता है स्कोर? क्या कृष्णा सातपुते डालेंगे, क्या कोई और डालेगा? कम से कम आपको यहाँ पे ना 14 रन बनाने पड़ेंगे अंतिम ओवर में, 80 तक पहुंचना आप चाहेंगे। और थोड़ा समय की सीमा को ध्यान में रखना बहुत ज़रूरी, क्योंकि ऑलरेडी काफ़ी मुकाबले अभी होने बाकी हैं। थोड़ा सोच विचार जल्दी करके निष्कर्ष पे आना ज़रूरी है। और चलिए आत्ममंथन करने के बाद, निष्कर्ष निकालने के बाद अब ये तय यही हुआ है कि फिर एक बार फिर से अब गेंदबाजी टैग पे, अंतिम ओवर की जिम्मेदारी कृष्णा सातपुते।
जब इनका साथ हो तो फिर किस बात के लिए भयभीत हैं आप? देखिए महाभारत में हमने देखा ना कि अर्जुन के साथ वहां श्री कृष्ण मौजूद थे, और इस क्रिकेट की दुनिया में, इस टेनिस क्रिकेट की जगत में अगर किसी टीम के साथ कृष्णा साथ पुते हों तो फिर वो भी बहुत खुश होते हैं, क्योंकि इनमें भी क्रिकेट, टेनिस क्रिकेट के लिए जो अनुभव रहा है, जो ज्ञान रहा है, जो सदैव इन्होंने बाकी जूनियर्स के साथ बांटा है। चलिए अच्छा शॉट है, क्या ये तीसरा विकेट कृष्णा का लोड कर रहा है, या फिर ये शॉट के साथ आगाज है? पहली गेंद पे एक बड़ा 6 आता हुआ, ये वार किया है, हमलवार किया है, जबरदस्त शॉट। पहली गेंद थोड़ा सा आगे की तरफ देखा था, परखा था, और फिर ये लाजवाब शॉट खेला था स्ट्रेट डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन के ऊपर से, और एक जबरदस्त 6। ऐसे शॉट्स की सख्त आवश्यकता। अच्छी गेंद, अच्छा कमबैक आउटसाइड ऑफ स्टंप। वाइड को लेके रिव्यू लिया जा सकता है, क्या आप लेंगे? बिल्कुल रिव्यू की मांग कर दी, क्योंकि अंतिम ओवर है तो फिर रिव्यू तो ले लीजिए। So TV directed to umpire. This is a call for a wide delivery. This is a review for a wide delivery. The original decision from the on-field umpire is a fair delivery. Let's check it out. Let's freeze at the releasing point. If the bowler bowls at the releasing point, the batsman is in the stance, didn't cross the off stump, then it should be a wide delivery. And if the batsman had shuffled somewhere, the wide line may be very. Roll back, freeze it here. Yes, I am ready with my decision. On-field umpire, you on screen. And stay with your original decision. It's a fair delivery. और क्या कमाल की टेक्नोलॉजी, तारीफ करनी पड़ेगी यहाँ पे एक बार फिर से निखिल बुरजुड़े जी, और साथ ही साथ अभिजीत पवार जी की, इनकी नेतृत्व में हर टेक्नोलॉजी में खड़ा उतर रहा है थाने वॉर प्रीमियर लीग। इतने लाजवाब एंकर्स, कमेंटेटर्स, स्कोरर्स, एम्पायर्स, और वो तमाम टीम्स, सबके साथ कोचेस, मैनेजर्स भी मौजूद। इतना कमाल का मैदान, हमारे ब्रांडिंग बहुत लाजवाब, कमाल की डिजाइनिंग। चलिए इस बार गेंद ऊंचा ज्यादा गया, और ऐसा प्रतीत हो रहा है कि फील्डर से थोड़ा दूर रहेगा कृष्णा सातपुते। कितनी लंबी दौड़, बहुत कमाल की फिटनेस है, इनकी फिटनेस बहुत लाजवाब है। और इसी के साथ फाइनली विकेट, और इसी के साथ फाइनली विकेट आता हुआ, बड़ी सफलता, बड़ा विकेट। इसी प्रकार के विकेट की आवश्यकता, टीम कम से कम रनों पे पहुंचना चाहती है बड़ी बड़ी विकेट के साथ। इट्स म्यूजिक टाइम। Hello. To the call for the next two team for the toss, Ashit ji, please.
यस वी वुड लाइक टू रिक्वेस्ट प्लीज हमें हमारी नेक्स्ट मैचेस की दोनों टीम के कैप्टन टॉस के लिए ज्वाइन करें। इस मुकाबले के तुरंत पश्चात, इस मुकाबले के पहली पारी के तुरंत पश्चात टॉस होगा और इस मुकाबले की समाप्ति के तुरंत पश्चात अगला मुकाबला शुरू भी हो जाएगा। तो निवेदन है हमारी दोनों ही टीमों से, अगले मुकाबले में जो हमारी दोनों टीम्स भिड़ने वाली हैं, जो एक कमाल का प्रदर्शन दिखाने वाली है, वो प्लीज टॉस की प्रोसेस के लिए रेडी रहे। स्कोर बोर्ड पे 75 रन, एक बार लग रहा था कि बड़ी आसानी के साथ ये 85 रन हो सकते हैं। क्या अभी भी जो 2 गेंदों का आना बाकी है, हवाओं के साथ साथ जो है गेंद को टहलाने की सहलाने के प्रयास में हैं। इस बार डाउन द लेग साइड गेंद, ये वाइट बॉल का बिल्कुल इशारा, अतिरिक्त रन। और देखिए अगेंस्ट द विंड चलिए इस बार भी यहाँ पे शॉट खेलने की कोशिश की है, बड़ी लाजवाब शॉट खेलने का प्रयास जरूर करना चाहेंगे बल्लेबाज, जितने ज्यादा रन यहां से बन जाएं। सोहम रन आउट। जैसी समाप्ति की उम्मीद थी वैसी समाप्ति की गई है। अभिजीत पवार प्रतिष्ठान प्रतिष्ठित स्कोर तक पहुंचा दिया गया है। एक लाजवाब शॉट और इस लाजवाब शॉट के साथ 83 रन ऑन द बोर्ड। पहले बल्लेबाजी करते हुए 83 बनाए हैं, यानी कि 84 रनों का अब लक्ष्य रहेगा। 83 रन है, 84 का लक्ष्य। खास मुकाबला अभिजीत पवार प्रतिष्ठान की बल्लेबाजी की जितनी तारीफ की जाए उतनी कम। वहीं पे गेंदबाजी टीम कृष्णा सातपुते अच्छी गेंदबाजी रही, जब इन्हें मौका मिला तब इन्होंने अपनी टीम के लिए कमाल किया। अब अगर ये जीतना है मुकाबला अभिजीत पवार प्रतिष्ठान का तो 83 बचाने पड़ेंगे। It's a humble request to both the captain of the team. Please come to the toss for the next match immediately towards the toss box end. दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है, गुजारिश है, निवेदन है कि ताबड़तोब आप टॉस बॉक्स के एंड प्रयाण करें और अगले मैच का टॉस की प्रक्रिया को पूरी करें। हमारे पास वक्त की कमी है, आज हमें टोटल 15 मैचेस को कवर करना है थाना वार्ड प्रीमियर लीग में। तो प्लीज बोथ द टीम कैप्टन मूव टुवर्ड्स द टॉस बॉक्स एंड। So good afternoon all the lovely people out there. I welcome you all at TWPL Cricket Championship Season 2. Okay, so मैं कुछ बोलना चाहूँगी पहले कि बहुत कम लीग्स तो मैंने बहुत देखी है, बहुत कम लीग देखी है जो सुबह 6:30 बजे तक चलती है। सो यहाँ पे जो जोश है, जो जज्बा है, बहुत ज़्यादा अमेजिंग है। और कल सुबह मैं बोलूँगी, आज सुबह ख़त्म होने के बाद फिर ये स्टार्ट हो गया आज का दिन। और बहुत ही मैं बोलूँगी कि सूरज भी यहाँ पे परेशान लग रहा है कि यहाँ पे प्लेयर्स को कोई फ़र्क ही नहीं पड़ रहा। लेकिन जैसा मैंने बोला, यहाँ जज्बा बहुत ज़्यादा है, जीतना चाहता है हर कोई यहाँ पे। सो अभी 2 मैचेस तो हो चुके हैं, हो रहे हैं, कंटिन्यूसली चल रहे हैं। थर्ड मैच जो यहाँ पे होने वाला है उसका टॉस का वक्त आ गया है। सो मैं रिक्वेस्ट करूंगी हमारे दोनों जो टीम्स हैं यहाँ पे, फर्स्ट टीम जो यहाँ पे आएगी वो है SK स्पोर्ट्स और जो दूसरी टीम यहाँ पे आएगी वो है SP पैकर्स। इन दोनों टीम के कैप्टन से मेरी रिक्वेस्ट है कि प्लीज आप जल्दी से जल्दी आ जाएंगे टॉस के लिए।
इसके साथ साथ जो गेस्ट यहाँ पे हैं उनको भी बुलाना चाहूंगी मैं। मिस्टर नितिन लांडगे, प्लीज सर आप भी एक बार आ जाएंगे स्टेज पे टॉस के लिए। आई थिंक एक कैप्टन हमारे साथ जुड़ चुके हैं। आप हैं क्या कैप्टन? आप हैं ना, राइट? एक कैप्टन आ चुके हैं हमारे साथ। दूसरे कैप्टन कहाँ हैं? आई गेस बिकॉज जैसे सर ने बोला कि आज बहुत सारे मैचेस हैं, कल भी, कल क्या आज ही सुबह 6:30 बजे खत्म हुआ, इतना लेट तक चला है, तो हम चाहते हैं कि जल्दी से जल्दी मैचेस यहाँ पे हो। तो एक टीम के कैप्टन आ चुके हैं, हमारे गेस्ट भी हमारे साथ जुड़ चुके हैं, लेकिन एक टीम के कैप्टन कहाँ पे हैं? ओके, तब तक सर मैं आपसे बात करना चाहूंगी। इतनी धूप है, जैसा कि मैंने, सूरज भी यहाँ पे परेशान हो गया, लेकिन टीम्स को देख रहे हैं आप सबको। सो मैं आपसे जानना चाहूंगी, जो ये TWPL है, यहाँ पे सिर्फ गेम नहीं चल रहा है, यहाँ पे करियर को सपोर्ट किया जा रहा है जो टैलेंटेड है। बिकॉज यू नो, आप जितने भी ज़्यादा टैलेंटेड हो, अगर आपके पास एक स्टेज नहीं है जहाँ पे आपको कोई रास्ता दिखाए, कोई आपकी हेल्प करे आपको और भी ज़्यादा अच्छा बनाने में, बेटर बनाने में, सो मुझे लगता है TWPL में आपको वो स्टेज मिल रहा है। तो मैं चाहती हूँ, कुछ आपसे जानना चाहती हूँ कि आपके व्यूज़ क्या है इस लीग को लेके। नहीं, आपने बहुत सही बोला, टैलेंट के लिए प्लेटफॉर्म होना बहुत ज़रूरी होता है। एंड मेरे जो काफ़ी अच्छे दोस्त हैं निखिल एंड अभिजीत सर, इन्होंने बहुत अच्छा प्लेटफॉर्म क्रिएट किया है थाने में यंगस्टर्स के लिए। सो आई रियली वांटेड टू थैंक बोथ ऑफ देम। एंड बहुत अच्छा है, यंग टैलेंट्स को एक अच्छी प्लेटफॉर्म, अच्छा क्रिकेट खेलने का मौका मिल रहा है। और एक अच्छा टैलेंट थाने से भी रिप्रेजेंट होना चाहिए मुंबई के लिए या महाराष्ट्र के लिए या इंडियन टीम के लिए। इतनी में सुबह कश्मीर थे IPL, यस यस, या वंस अगेन थैंक यू। थैंक यू सो मच। तो एक कैप्टन प्लीज इधर आ जाएंगे। कॉइन कहाँ है? कैन आई प्लीज हैव द कॉइन? सर ये आप ले लीजिए। आप दोनों कैप्टन्स को दोनों साइड दिखा देंगे प्लीज। आप दोनों कैप्टन साइड्स देख लीजिए दोनों कॉइन की। ओके, सो हु इज गोना टेक द कॉल? आप ले रहे हैं? आपने पूछा भी नहीं उनसे? पूछा? ओके, पहले से बातचीत हो गई है। चलिए लेट्स स्टार्ट। से ओके, सो व्हाट आर यू गोना चूज? बैटिंग। ओके, तो बैटिंग मुझे लगता है ज्यादा कंफर्टेबल रहता है, इसलिए बैटिंग चूज किया है, या आपकी कुछ स्ट्रेटजी है बैटिंग के लेके? नहीं, हम लोग को बैटिंग ही करना था पहला। आपको क्या चूज करना था पहले? फील्डिंग। फील्डिंग ही करना था। ओके, सो बेस्ट ऑफ लक टू बोथ द टीम्स। मे द बेस्ट टीम। हाथ मिला लेंगे दोनों टीम्स प्लीज। हाँ, कॉइन सर मेरे को दे दीजिए। थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच। हेलो, ओवर टू कम बॉक्स प्लीज। ओके, यहाँ पे गौरव यादव है, उन्होंने आई थिंक 50 रन्स लिए राइट, उनको लास्ट मैच में, राइट? तो उनको यहाँ पे बैट मिल रहा है D99 की तरफ से, और ये भी हम चाहते हैं कि सर आप अपने हाथों से दे। थालियां तो बजा दो प्लीज। A huge round of applause for him. Okay, thank you so much. Thank you so much. हेलो हेलो चेक। इधर आओ। हेलो हेलो। सुस्वागतम, सर्वांचं सहर्ष स्वागत। त्याचबरोबर आमचे व्यासपीठावर सर्व मान्यवर, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे TWPL सीझन 2 मध्ये। आजची या स्पर्धेचा जर पाहायला गेलो तर दुसरा दिवस, आणि कालच्या दिवसभरामध्ये आणि रात्रीमध्ये देखील खूप चांगले मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला। आणि आजच्या दिवसाचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळेल ते देखील आपण पाहणार आहोत। चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय। विटावेचा चिंतामणी प्रतिस्पर्धी संघ अभिजित पवार प्रतिष्ठान संघ, म्हणजेच ठाणे वॉर
क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष अभिजित पवार साहेबांचा हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती लावली आहे 83 धावफलकावरती लावल्या आहेत. 84 धावांचा पाठलाग विटाव्याचा चिंतामणी या टीमला करायचे आहेत. पाहूयात ती त्या धावांचा पाठलाग येणाऱ्या षटकांमध्ये कशा पद्धतीने करतोय विटाव्याचा चिंतामणी हा संघ. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. कृष्णा सातपुते आणि गौरव राठोड महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला अधिकारी आपण मैदानामध्ये पाहतोय. वर्तकनगर पोलीस स्टेशनचे PSI देखील आहेत आणि त्यांचा खेळ नेहमीच ठाण्यामध्ये एक उल्लेखनीय पाहायला मिळाला आहे. परंतु आज ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या माध्यमातून कसा खेळ पाहायला मिळतोय याच्या नजरा मात्र प्रत्येकाच्या लागल्या असतील. पाहूयात 84 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय येणाऱ्या 5 षटकांमध्ये. गणेश दाबेकर जर आपण कुठे असाल तर निखिल भोईर यांची बॅट घेऊन जा. कॉल केलाय. दरम्यान पहिला चेंडू योगेश भालेकर ऑल इंडिया आयकॉन. फलंदाजी तर खूप चांगल्या दर्जाची दाखवली योगेशाने संघासाठी. आता पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेत. चांगल्या टप्प्यावरती मात्र हा चेंडू टाकत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचवलाय. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा कृष्णा लक्ष्मण सातपुते स्ट्रायकिंग एंडवरती सामना करतील. यावेळेला स्टेप डाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला अगदी पायावरती टाकला चेंडू. पंच लेग बाईसची ही धाव मात्र दर्शवतायत. अतिरिक्त धावा ऍड होत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये आणि या एकेरी धावेने मात्र अकाउंट ओपन होत आहे विटाव्याचा चिंतामणी या टीमचा. 2 षटकं ही पहिले पॉवर प्लेची खूप महत्त्वाची असतील बॅटिंग टीमसाठी. कारण की एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे. आपण आजच्या दिवसामधील पहिली मॅच पाहिली 90 धावा चेस केल्या गेल्या. खूप चांगली बॅटिंग सेकंड इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती PR जॅग्वार्स या टीमच्या माध्यमातून. पाहूयात ह्या दुसऱ्या मॅचमध्ये कशा पद्धतीने हा दुसरा डाव पाहायला मिळतोय. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कम्युनिकेशन थोडंसं खराब होतं हा या ना. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कृष्णा सांगतायत की ही धाव घेणं खूप धोक्याची होऊ शकते. परंतु पुन्हा एकदा गौरव राठोड माघारी परत आहेत. तर पुन्हा एकदा डॉट बॉल योगेश भालेकर यांच्या या षटकातील पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी योगेश भालेकर यांची पाहायला मिळते आणि यंदाचा हंगाम योगेश भालेकर यांच्यासाठी खूप महत्त्वाचा राहिला आहे. प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून नेहमी सातत्यपूर्ण खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि आज मात्र ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या माध्यमातून अभिजित पवार प्रतिष्ठान या टीममध्ये आपल्या नावाची वर्णी लावताना पाहायला मिळतात. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंच अतिरिक्त धावा दर्शवत असताना धावसंख्या 1 पुढे सरकते 2 या धावसंख्येवरती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना मोठे फटके खेळू देत नाही आहेत. त्याचबरोबरीने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक ड्रायव्हिंग लायसन आलेला आहे. सूरज गोडासे यांचं ड्रायव्हिंग लायसन आहे. जर सूरज गोडासे तुम्ही इथे असाल तर कृपया तुमचं ड्रायव्हिंग लायसन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे ते घेऊन जायचं आहे. सूरज गोडासे यांचं ड्रायव्हिंग लायसन आमच्याकडे इथं आणून दिलं गेलं आहे. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सूरज आपण कृपया आमच्या कॉम बॉक्समध्ये येऊन आपलं ड्रायव्हिंग लायसन घेऊन जायचं आहे. धन्यवाद. धावसंख्या पाहिली तर 3 धावा धावफलकावरती आहेत. जोखीम बरे फटके मैदानामध्ये खेळले जात नाही आहेत. कृष्णा
लक्ष्मण सातपुते ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपल्याला विटाव्याचा चिंतामणी या टीममध्ये खेळत आहे. संतोष तोडकर साहेबांचा हा संघ आहे. नुकतेच यावर्षी ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून देखील संतोष तोडकर साहेबांची वर्णी लागली आणि त्यांचा हा संघ आपण बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये पाहतोय. पाहूयात कृष्णा सातपुते यांचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळेल येणाऱ्या षटकांमध्ये. यावेळेला स्टेप आउटहून खेळले होते परंतु शेवटच्या क्षणाला बॉडी बॅलन्स केली. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटरच्या आवाक्याच्या बाहेर ऑफ स्टंपच्या बराच बाहेर मात्र हा चेंडू जात असताना अतिरिक्त धावा मात्र पंच दर्शवत आहेत. या षटकामध्ये जर आतापर्यंत पाहिले तर 2 अतिरिक्त चेंडू योगेश भालेकर यांनी टाकलेत. म्हणजे रणनीती खूप साफ आहे. फलंदाजांच्या शरीरापासून दूर मात्र चेंडू ठेवण्याचा प्रयत्न योगेश भालेकर करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला लो फुल टॉस चेंडू अतिशय वेगाने बॅटचा फ्लो ओपन केला होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कल भेदलं असतं तर नक्कीच चौकार होऊ शकला असता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित पवार प्रतिष्ठान टीम कडून केलं जात आहे. आणि जर तुम्हाला धावसंख्या जर एखादी डिफेंड करायची असेल तर गोलंदाजीच्या जोरावरती तुम्ही ती धावसंख्या डिफेंड करू शकणार नाही आहेत. त्याच्याबरोबरीने तुमची जे क्षेत्ररक्षण जे आहे त्या क्षेत्ररक्षकाची साथ देखील गोलंदाजाला लाभणं ते देखील एक महत्त्वाची बाब आहे. आणि आतापर्यंत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून. पुन्हा एकदा योगेश सज्ज पुढील चेंडू टाकण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर आहे. पंच पुन्हा एकदा सांगतायत की इट इज अ वाईड बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल योगेश भालेकर यांना. धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकली आहे. ती 4 या धावसंख्येवरती अजूनही 5 या धावसंख्येवरती माफी असावी. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. काय गोलंदाजी केली योगेशाने. सुरेख गोलंदाजी. आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेला बिगिट करायचा होता. चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक चेंडूला जज करत होते. पडले धडपडले परंतु झेल घेण्याचा प्रयत्न करत होते कारण की विकेट खूप महत्वाची आहे. कारण की कृष्णा सातपुते यांची विकेट खूप महत्वाची आहे ती अभिजित पवार प्रतिष्ठान टीमसाठी. आणि परंतु इथे मात्र काही झेल झाला नाहीये. एक धाव कंप्लीट होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते बिनबाद 6 SDJ. थँक्यू. योगेश भालेकर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंगच्या जोरावरती चांगली फलंदाजी त्यांनी दाखवली. आता सेकंड इनिंगमध्ये मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत. आता समीकरण जर पाहिलं तर थोडंसं दूरवरती जाताना पाहायला मिळत आहे. 30 चेंडू आणि 78 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या पुढील 5 षटकांमध्ये. पाहूयात अशा पद्धतीने खेळ पाहायला मिळेल विटाव्याचा चिंतामणी या टीमकडून. थोडंसं गिअरअप करावं लागेल आता फलंदाजांना कारण की एक मोठ्या धावसंख्येचा आता पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अयाज बेग स्वतः कर्णधार आहेत आणि या संघामधून ठाणे आयकॉन म्हणून देखील खेळताना पाहायला मिळतात. वय वर्ष फक्त 22 आहे आणि काय अयाज बेग यांनी खेळ दाखवलाय यंदाच्या हंगामामध्ये. इमर्जिंग प्लेयर म्हणून सातत्यपूर्ण ठाणे वॉर्ड क्रिकेटमध्ये आपलं अस्तित्व अभिराज्य गाजवलंय. ह्या खेळाडूने अनेक मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार एम्ब्रोज खान यांच्या नेतृत्वाखाली ह्या खेळाडूने आपल्या नावावरती केलेत. यावेळेला पहिला चेंडू शॉर्ट ऑन पुल करायचा होता. फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आणि जी विकेट हवी होती ती विकेट अयाज यांच्या माध्यमातून घेतली जाते. मोठा गडी गारत कृष्णा लक्ष्मण सातपुते डगआउटच्या दिशेने.
थँक्यू. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र पहिल्या Thank you. चेंडूवरती अयाज बेग Check, यांनी घेतली check. आहे. एक मोठी विकेट चेक आपल्या चेक नावावरती. चेक. अय्याज बेग यासाठी खुशखबर. ठाणे क्रिकेट क्षेत्रातला दिग्गजाची विकेट घेतल्यानंतर जर त्यांनी लागोपाठ 2 चेंडूंमध्ये 2 दुसरी विकेट जरी घेतली तरी अभिजित पवार साहेब यांच्याकडनं त्याला 5,000 या विकेटसाठी 5,000. ठीक आहे चला. म्हणजे Thank you. वंडर बॉय वर्सेस वंडर बॉय. नवीन बॅटर सोहम पवार स्वतः कर्णधार ठाणे आयकॉन विटाचा चिंतामणी टीमचे मैदानामध्ये दाखल झालेत. पाहूयात अयाज बेग समोर कशी बॅटिंग सोहम पवार यांची पाहायला मिळते. तर बॅदा पहिला दुसरा चेंडू फेस करत असताना कव्हर्स मध्ये उडवण्याचा प्रयत्न, तिथे ट्रॅप विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये फसवलंय. सोहम पवार आले आणि सोहम पवार गेले सुद्धा. फलंदाज बाद. काय गोलंदाजी होते अयाज बैग यांची. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आले. पहिल्या चेंडूवरती कृष्णा लक्ष्मण सातपुते यांना मात्र तंबूच्या आश्रयाला परतवलं. त्यानंतर मात्र ठाणे आयकॉन सोहम पवार यांचा खेळ देखील तिथे संपवलाय. धावसंख्या अजूनही स्थिरावली आहे 6 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर फरमान खान बटर एक स्टायलिश बॅटर आहेत. 360 मैदानामध्ये नेहमीच चांगली कामगिरी त्यांची आपण पाहिली आहे. परंतु आज ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपल्या संघासाठी कशा पद्धतीने बॅटिंग करतायत ते यांच्या नजरा मात्र नक्कीच सर्वांच्या लागल्या असतील. खूप मोठा फॅन फॉलोअर बेस आहे फरमान खान यांचा ठाण्यामध्ये. पाहूयात त्यांचा खेळ कशा पद्धतीने पाहायला मिळतोय. यावेळेला पहिला चेंडू थोडेसे बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करायचा होता. टप्प्यापर्यंत चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने जातोय आणि हीच खासियत आहे अयाज यांची. चेंडूला नेहमीच लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, त्याचबरोबरीने धीम्या गतीने फिंगर रोल करतात, त्याचबरोबरीने गतीने देखील शॉर्ट पिचचे चेंडू वेगाने टाकतात. नेहमीच व्हेरिएशन गोलंदाजी अयाज यांची राहिली आहे. यावेळेला खोल टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट जरूर झाला, परंतु एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. त्या एकेरी धावेने मात्र धावसंख्या आता मात्र पुढे सरकली आहे 7 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी होतीये अभिजित पवार प्रतिष्ठान या संघाकडून. कालच्या रात्रीमध्ये खूप चांगल्या मॅचेस आपण पाहिल्या. खूप दूरवरून मात्र ऑल इंडिया आयकॉन या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि खूप चांगला खेळ दाखवत असताना प्रेक्षकांची मनं देखील त्यांनी जिंकली आहेत. दरम्यान शेवटचा बॉल आयास टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला अतिशय वेगाने टाकलेला बॉल यष्टीरक्षक योगेश भालेकर यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि ह्या डॉट बॉलने मात्र या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 7. यस डीजे. फक्त ह्या षटकामध्ये 1 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट, एक ऑल इंडिया आयकॉन, एक ठाणे आयकॉन, अशा 2 विकेट आपल्या नावावरती केल्या त्या अयाज बेग याने. आता योगेश भालेकर पुन्हा एकदा कंटिन्यू करतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. क्षेत्ररक्षण जे आहे ते आता पूर्णपणे विखुरलं जाईल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर सजवले जातील आणि ते कशा पद्धतीने सजवतात योगेश भालेकर पाहूयात या षटकासाठी. समीकरण जर पाहिलं तर जिंकण्यासाठी आवश्यक आहे 24 चेंडू 77 धावांची गरज. मॅच मध्ये पकड पहिल्या षटकापासूनच मजबूत ठेवली आहे ती अभिजित पवार प्रतिष्ठान टीमने. खूप उल्लेखनीय कामगिरी करताना पाहायला मिळतोय हा संघ. परंतु
मैदानामध्ये आपण पाहू शकतोय गौरव राठोड जे सलामीसाठी आलेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला फरमान खान. जर हे दोन बॅटर शेवटच्या ओव्हरपर्यंत मैदानामध्ये जर राहिले तर ही मॅच नक्कीच आपल्या संघाच्या बाजूने झुकवू शकतात, यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु पाहूयात खेळ कसा करतायत येणाऱ्या पुढील षटकांमध्ये. योगेश भालेकर सज्ज. यावेळेला कव्हर्समध्ये उडवण्याचा प्रयत्न होता, पंच 22ची ही धाव मात्र दर्शवत आहेत. बॅट अँड बॉलचा मात्र काही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. फरमान खान सांगतायत की रिव्ह्यू घेत आहेत आणि ह्या वाईटसाठी रिव्ह्यू मात्र घेताना पाहायला मिळत आहेत. पाहूया तिसऱ्या पंचांकडे मात्र दाद मागितली जाते. पाहूया टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण जगभराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम पूर्ण टेनिस क्रिकेट .in टीम करते. आणि पाहूयात हा चेंडू नक्की कुठून गेलाय. डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचाची दाद मागितली गेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकताय चेंडू कशा पद्धतीने गॅदर केलाय विकेट कीपर यष्टीरक्षकाने. थोडासा वेळ घेताना पाहायला मिळत आहेत पंच. आणि यस फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचाने मात्र इथे निर्णय दिलाय. चांगला चेंडू म्हणावा लागेल योगेश यांचा. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑफ ब्रेक केला होता, म्हणजेच लेफ्ट हँड बॅटर साठी आतमध्ये येणारा चेंडू. अपील तर मात्र घेतली गेली आहे, परंतु पाहूयात दोन पंच एकमेकांचा विचार विनिमय करून मात्र निर्णय कळवण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 8 आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी प्रेझेंट्स TWPL म्हणजे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 चा थरार आपण पाहतोय. ठाण्याची मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ही TWPL सीझन 2 आपण पाहतोय. यावेळेला फिंगर गोज अप आणि विचार विनिमय करून मात्र इथे डिसिजन दिला जातोय. गौरव राठोड यांचा खेळ समाप्त झालाय. फलंदाज बाद. गडी क्रमांक 3 डगआउटच्या दिशेने परततोय. काय चेंडू टाकला होता. अपेक्षाच केली नव्हती की चेंडू टप्पा पडल्यानंतर इतका आतमधल्या दिशेने येऊ शकतो आणि ते करून दाखवलं योगेश भालेकर यांनी. उगाचच ऑल इंडिया आयकॉन म्हणून मोठमोठ्या स्पर्धेमध्ये योगेश भालेकर आपण पाहत नाही आहोत. खेळ देखील तसाच होताना पाहायला मिळतोय या खेळाडूचा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. कल्पेश बारिया राईट हँड बॅटर आहेत. पाहूयात कल्पेश बारिया. कल्पेश पाटील आलेत. यावेळेला मात्र पंच 22चा चौकार दर्शवतायत. नशिबाचा चौकार. पाहूयात हिथून मॅच आता कलाटणी घेते का. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने येतोय चौकार. 4 धावा. नशिबाचा चौकार आणि ह्या चौकाराने धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 गडी बाद 12 धावा.
फलंदाजांना हवी तशीच कामगिरी मात्र विटाव्याचा चिंतामणी या टीमकडून पाहायला मिळाली नाहीये. यावेळेला बिगिट केलाय ऑन साइडला, गॅप मध्ये चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला पिकअप अँड थ्रो. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक. चांगली गोलंदाजी, एकने मात्र धावसंख्या पुढे सरकेल 13 या धावसंख्येवरती. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल अगदी शफल होऊन खेळले होते, परंतु तिथे प्रोटेक्शन होतं डीप मध्ये. पॉइंट्स मध्ये एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा कॉल, फंबल, क्षेत्ररक्षक त्याचाच फायदा मात्र दुसऱ्या धावेसाठी घेत आहेत फरबाद. आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट करतायत. अंपायर्स रिव्ह्यू घेतलाय का? दोन धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. तिसरं षटक मार्गस्थ. स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा फरमान खान सामना करतील योगेश यांचा. यावेळेला मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू होता. बॅट अँड बॉलचा मात्र काही संपर्क होत नाहीये. पंच सांगतायत इट इज अ वाईड बॉल. योग्य टप्प्यावरती चेंडू मात्र टाकला जात नाहीये. थोडस बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळतोय योगेश भालेकर यांचं. धावसंख्या 16. यावेळेला वेट अँड वॉच, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, स्क्वेअर कट, मस्तक पे दस्तक आणि फरमान खान यांच्या बॅट मधून मात्र हा चौकार येताना पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. थँक्यू. 3 षटकांचा खेळ समाप्त. फरमान खान आता त्यांची बॅट बोलताना पाहायला मिळते. 3 गडी बाद 20. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी 64 धावांची गरज आहे विटाव्याचा चिंतामणी या टीमला जिंकण्यासाठी. इथून देखील प्रयत्न केले तरी देखील मॅच बनू शकते, नाही असं नाही आहे, परंतु कठीण आव्हान आहे समोर. ते कठीण आव्हानाला सामोरी जात असताना चांगली बॅटिंग मैदानामध्ये करावी लागेल. नेक्स्ट मॅच SP पॅकर्स आणि SK स्पोर्ट्स मागिरी, दोन्ही टीम कॅप्टन. आपण ह्या मॅचच्या फर्स्ट इनिंग, ह्या मॅचच्या इनिंग्स नंतर टॉस साठी यायचंय. टॉस झालाय ना? टॉस झालाय का? टॉस झालाय का? येस, टॉस झालेला आहे. थँक्यू. तर दोन्ही टीम आपण रेडी राहा. पुन्हा एकदा अयाज बेक, रुस्तमजी एंड कडून सज्ज होत आहेत 4थं षटक टाकण्यासाठी. यावेळेला टप्पावल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. कल्पेश पाटील यांना मात्र काही चेंडू समजला नाहीये. या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलने होताना पाहायला मिळते. आता ह्या मॅच मध्ये पाहायला गेलो तर कमवण्यासारखं खूप काही आहे ते विटाव्याच्या चिंतामणी टीमला, परंतु त्यासाठी चांगली बॅटिंग मैदानामध्ये करावी लागेल बॅटरला. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. या एकेरी सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकली ती 21 वरती. आता सिंगल डबलने मात्र काही होणार नाहीये. येणाऱ्या पुढील चेंडूंवरती, प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल बॅटरला, कारण की टार्गेट जे आहे ते आता खूप
दूरवरती राहिलाय. यावेळेला घुटना टेक, तमाशा देख, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. फरमान खान यांच्या बॅटमधून येतोय 4 धावा, चौकार. खराब चेंडू होता. अयाज बेग यांनी चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. अगदी मेजवानी होती ती 2 हाताने मेजवानी कबूल केली फरमान खान यांनी. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये नेहमी आपल्याला ठाणे वॉर्ड मध्ये खेळताना पाहायला मिळतात. धावसंख्या 4 ने मात्र पुढे सरकले 25 वरती. तीन गडी बाद 25. अच्छा दिवस रात्रमध्ये आपल्याला पूर्ण टोटल 12 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. कालच्या रात्रीमध्ये देखील 12 मॅचेस खेळवायच्या होत्या, परंतु आपण 9 मॅचेस कालच्या रात्रीमध्ये कव्हर केल्यात. यावेळेला शॉट ऑन पुल ठरतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय डीप मिड ऑन सीमारेषेच्या बाहेर. फरमान खान ब्रँडेड षटकार. थैंक यू. हर गेंद पे वार है, ठाणे का यही तो त्योहार है. म्हणजेच ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि एकापेक्षा एक जबरदस्त संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने फोर्स केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मस्तक पे दस्तक. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. या षटकातील लगातारचा दुसरा सिक्सर फरमान खान यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. 6 धावा. थँक्यू थँक्यू. फरमान खान यांची आता मात्र बॅट बोलताना पाहायला मिळाली. अयाज बेग यांच्यावरती मात्र आक्रमण केलं जात आहे. तर बॅट यावेळेला पायावरती टाकलेला चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉटम हँडचा पुरेपूर फायदा घेत असताना चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा तिसरा षटकार आणि षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. फरमान खान यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या फरमान खान यांच्यासाठी. व्हॉट अ बॅटिंग बाय फरमान खान. सिक्सर. थँक्यू. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद 43 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी समीकरण आता पाहायला गेलो तर 12 चेंडू 41 धावांची गरज. म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट 20.50च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे ह्या धावा कंप्लीट करायच्या आहेत. होऊ शकतात, नाही असं नाहीये, प्रयत्न करावे लागतील. फरमान खान यांनी या मॅच मध्ये जीव आणलाय असं म्हणायला काय हरकत नाही. असं वाटत होतं की अभिजित पवार प्रतिष्ठान संघ सहजरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, परंतु अयाज बेग यांच्यावरती आक्रमण केलं गेलं. पाहूयात आता 12 चेंडू 41 धावा असताना कशा पद्धतीने खेळ पुढील षटकांमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती जिशान सज्ज होत आहेत. डावकर आताचे गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून नेहमी ओळख आहे जिशान यांची. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून त्यांना मात्र आणलं गेलंय. स्ट्रायकिंग वरती असतील कल्पेश पाटील. आता कल्पेश यांना देखील चांगला खेळ मैदानामध्ये दाखवावा लागेल, कारण की आता सेट होण्यासाठी वेळ नाही आहे. आता जसा चेंडू येईल तसा मात्र चेंडूला हवाई सफर करावी लागेल येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती. पाहूयात कल्पेश पाटील यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अनेक मोठमोठ्या सामन्यांमध्ये त्यांनी हे कारनामे केले आहेत. पाहूयात या मॅच मध्ये काय करतायत.
यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेत लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. अयाज क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव मात्र घेतली जाते कारण की फरमान खान आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतायत. फरमान यांना हा कॉन्फिडन्स आहे की मी ही मॅच जिंकून देऊ शकतो कारण की मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकारांची हॅट्रिक त्याचबरोबर एक चौकार देखील फरमान खान यांच्या बॅटमधून आलाय. पाहूयात चांगली बॅटिंग. 44 धावा धावफलकावरती. अजूनही 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11 चेंडू 40 धावांची गरज. दरम्यान पुढील चेंडू यावेळेला ऑन साइडला वाट पाहिली आणि शेवटच्या क्षणाला वाट लावली. चेंडू जातोय 6 धावांसाठी. येतोय सिक्सर. थँक्यू. काय फलंदाजी करतायत फरमान खान. प्रत्येक चेंडूला मात्र षटकार चौकारामध्ये डील करतायत. धावसंख्या धावफलकावरती 50. जिंकण्यासाठी अजूनही 34 धाव्यांची गरज. 10 चेंडू 34 धावा. कोण जिंकणार कोण हारणार त्याची नजरा मात्र प्रत्येकाच्या लागल्या आहेत या मॅच वरती. कारण की एका बाजूला आहेत अभिजित पवार प्रतिष्ठान हा संघ, तो दुसऱ्या बाजूला विटाव्याचा चिंतामणी हा संघ. पाहूयात मॅच मध्ये तर खूप रंगत वाढली आहे. जिशान खान यांना मात्र थोडस विचार विनिमय करायला भाग पाडलंय. योगेश भालेकर स्वतः कानमंत्र देण्यासाठी आलेत जिशानला. आता ह्या कानमंत्राचा फायदा कशा पद्धतीने होतोय जिशान यांना पाहूयात येणाऱ्या चेंडूवरती. आताच नगरसेवक सन्माननीय राकेशजी शिंदे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला शफलून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा मात्र काही संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. शरीरापासून दूर ठेवत असताना अँगल बनवत हा चेंडू मात्र थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळाला. बराच वेळानंतर मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. चांगला चेंडू जिशान खान यांचा. 9 चेंडू 34 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा जिशान सज्ज गोलंदाजी मार्क वरती. या लो फुलटॉस चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या सहाऱ्याने खेळलेत. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. दूरवरून फेकी चांगली होते. स्ट्रायकिंग एंडला कलेक्शन थोडंसं चुकतं यष्टीरक्षकाचं परंतु 2 धावा घेण्या यशस्वी होत आहेत ते फरमान. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकले ती 52 या धावसंख्येवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट फरमान खान यांची. 8 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. कधीही काही घडू शकतं या मॅच मध्ये. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील बॅटिंग टीम साठी. पाहूयात कमबॅक होतोय का फरमान खान यांचा. पुन्हा एकदा बॅटिंग साठी. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 1. या 1 सिंगलने मात्र धावसंख्या थोडीशी पुढे सरकते 53 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असेल. जर ह्या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये जे इक्वेशन आहे समीकरण आहे ते थोडंसं सोपं होऊ शकतो परंतु कल्पेश पाटील यांना ती जोखीम घ्यावी लागेल. ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं बंधनकारक आहे. कल्पेश पाटील या थोडेसे शांत आहेत परंतु चांगली बॅटिंग मात्र करावी लागेल. आणि 5 षटकांसाठी तुम्ही 25 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे आमचे गुणलेखक सांगतायत. यावेळेला लॉंग ऑफ मध्ये खेळलेला फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला होता. जिशान खान यांनी मात्र थोडंसं दूरवरती जाऊन कलेक्शन केलं होतं आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकले ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 55 धावा. काय मॅच रंगली आहे.
मॅच रंगली, व्यासपीठ रंगले. माननीय नगरसेवक राकेशजी शिंदे साहेब यांचं आताच आगमन झालंय. मान्यवरांचं स्वागत. नगरसेवक सन्माननीय संतोषजी तोडकर, माननीय नितीनजी लांडगे, माननीय अभिजित पवार साहेब, कमिटीचे अध्यक्ष निखिलजी बुजुडे, मान्य ऋषीजी पालनकर यासारखे दिग्गज मान्यवर व्यासपीठावर. फरमान जिसके अरमान बड़े होते हैं वो फरमान नहीं करते, वो डायरेक्ट ऑर्डर ही करते हैं. देखते हैं. लक्षात असू द्या, अभिजित पवार प्रतिष्ठान संघ तुम्ही 5 षटकांसाठी 25 मिनिटापेक्षा ओके 25 मिनिटापेक्षा जास्त कालावधी घेतलेला आहे. अंपायर शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी आहे. तुम्हाला 5 खेळाडूच्या ऐवजी 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा असेल पेनल्टीच्या स्वरूपात. आज मात्र वेळेचं भान आम्ही सर्व मॅचेसवरती ठेवतोय. काल मात्र काही चुका झाल्या. आज त्या चुकांची आम्ही पुनरावृत्ती होणार नाही याची दखल घेतोय. प्रत्येक मॅचमध्ये वेळेचं भान ठेवत असताना जे टायमिंग आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चला, ॲज पर द रूल ऑफ द टुर्नामेंट आपल्याला 1 खेळाडू सर्कलमध्ये घ्यावा लागेल. फक्त 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. हा नियम ठाणेवाड प्रीमियर लीग, ठाणेवाड क्रिकेट कमिटी या नियमांसाठीच ओळखली जाते. चला, लेट्स स्टार्ट द 6 मॅच. चेंडू आणि 29 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. आणि पाहूयात 6 चेंडू 29 धावा पूर्ण होत आहेत का. जर ह्या पूर्ण झाल्या तर एक मोठा इतिहास असेल ह्या ठाणेवाड प्रीमियर लीगचा. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक टाकण्यासाठी रुद्र पाटील गोलंदाजीसाठी आलेत. पाहूयात 6 चेंडू 29 धावा थांबवणार की नाही येणाऱ्या या षटकामध्ये. तर बॅदा रुद्र पाटील सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळले. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. येतोय फरमान खान यांच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये हे दाखवत असताना फरमान खान सांगतायत 8 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. 5 चेंडू 25 धावा. 5 चेंडू 25 ची गरज आहे. म्हणजेच 4 मोठे फटके इथे कंपल्सरी खेळायचे आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट. पराभवाची भीती आम्हाला नाही, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीतला आहे हे सांगणारा ठोकलाय सिक्सर. येस डीजे. थँक्यू. आणि फरमान खान वैयक्तिक किती पोहोचलेत पाहूयात. 15 चेंडू 48 धावा. 2 धावा दूर आहेत अर्धशतकापासून. म्हणजेच जर हे अर्धशतक आलं तर 4थं अर्धशतक फरमान खान यांचं ह्या TWPL मधलं पाहायला मिळेल. पहिलं अर्धशतक आपण कालच्या रात्रीमध्ये सुहास पवार यांचं पाहिलं. त्यानंतर दुसरं अर्धशतक किसन ढोली जे ऑल इंडिया आयकॉन गुजरातमधून इथे दाखल झाले त्यांचं आपण पाहिलं. तिसरं अर्धशतक आजच्या दुपारच्या पहिल्या मॅचमध्ये गौरव जाधव यांचं पाहिलं. पाहूयात आजच्याच दुसऱ्या मॅचमध्ये 4थं अर्धशतक पाहायला मिळतंय का. येस, यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट. ऑन साइडला फटका चांगला आहे.
डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत, कोणतीही चुकी करणार नाही आहेत आणि अयाज बेग यांच्याकडून मात्र हा झेल कंप्लीट केला जातोय. फरमान खान यांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय, परंतु बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या फरमान खान यांच्या या इनिंग साठी. व्हॉट बॅटिंग. हो थँक्यू. काय बॅटिंग आहे मंडळी. फक्त डगआउट म्हणून टाळ्याला नाही, विरोधी पार्टी समोरच्या डगआउटनी टाळ्या मारल्या, कारण की कौतुक या फलंदाजाचं आहे ज्यांनी सामना संपला असं अजून घोषित केलं नव्हतं. कमालची बॅटिंग फरमान. मॅच मध्ये थोडीशी आता पकड मजबूत करतोय अभिजित पवार प्रतिष्ठान संघ. यावेळेला लो फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळलेत डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु अयाज बेग यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना तिथे झेल टिपला. त्यांना माहिती होतं किती महत्वाची विकेट होती. हालचाल त्यांनी मात्र केली नाही, शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूवरती नजर ठेवली आणि तिथे मात्र एक वेल जज कॅच पकडत असताना फरमान खान यांचा खेळ समाप्त केला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 66 धावा. यावेळेला कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक. आता मात्र मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली, परंतु फरमान खान जर शेवटच्या बॉल पर्यंत मैदानामध्ये टिकले असते तर मॅचचं रिझल्ट काहीतरी वेगळं असतं. परंतु कोणत्या ना कोणत्या संघाला विजय प्राप्त होतं तर कोणत्या संघाला पराभूत व्हावं लागतं. त्याचं नाव म्हणजे क्रिकेट आहे. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पोहोचवलाय. डॉट बॉल. पंचांकडे अपेक्षेच्या नजरेने पाहत होते आणि ह्या डॉट बॉलने मात्र इथे विजयी झालेत ते अभिजित पवार प्रतिष्ठान संघ. अभिनंदन टीम आणि हार्डलक विटाव्याचा चिंतामणी संघ. तुम्ही देखील खूप चांगला खेळ दाखवलात, तर पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे असेल मानव द मॅचचा पुरस्कार आणि तिथे आमच्यासोबत जोडले जातील मिस तिवा और टू मिस तिवा. पुढील संघाने मैदानात प्रवेश करावा ताबडतोब. आणि प्रेझेंटेशन कक्षामध्ये टाइम फॉर द प्रेझेंटेशन ऑफ मॅन ऑफ द मॅच नाव. आणि बंटी सर थोडंसं मी थांबवतोय, एक अनाउन्समेंट करतोय. टीम ओनर संतोषजी तोडकर साहेब विटाव्याचा चिंतामणीचे ओनर आहेत, संघ मालक आहेत आणि त्यांच्याकडून फरमान खान यांच्या वादळी खेळीसाठी रोख